हॅलो एव्हरीवन. 29 SB वर्ल्डमध्ये अर्थात स्वाती बन्नीच्या दुनियेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, रिसेंटली मी जे व्हिडिओ टाकले होते त्यासाठी खूप सारं प्रेम मिळालं, आशीर्वाद, सपोर्ट मिळत आहे तुमच्या सर्वांकडूनच. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. फ्रेंड्स, अजून एक गोष्ट सांगू इच्छित आहे की मी आपल्या 29 SB वर्ल्डमध्ये प्लेलिस्ट बनवलेली आहे. जे मालिका आहेत त्या व्हिडिओशी रिलेटेड, म्हणजे त्या प्रत्येक मालिकेचं संच बनवलेला आहे, प्लेलिस्टमध्ये आहे. होम स्क्रीनला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला स्लाईड केल्यानंतर व्हिडिओजचा ऑप्शन दिसतो, त्याच्या शेजारी प्लेलिस्टचा ऑप्शन दिसतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मी कोणत्या कोणत्या बनवल्यात ते सांगते. सॉन्ग व्हिडिओ स्टेटस स्वाती बन्नी, त्याच्यामध्ये सगळे क्रिएटिव्ह व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये फोटोला बॅकग्राऊंड म्युझिक लावलेलं असतं, असे क्रिएटिव्ह व्हिडिओज आहेत. त्यानंतर स्वाती बन्नी YT शॉर्ट्स, म्हणजे सगळे शॉर्ट्स माझे जे व्हिडिओ आहेत ते लोकांना सापडत नाहीत, त्यामुळे त्याचा स्पेशली मी बनवलेला आहे प्लेलिस्टमध्ये. व्हिडिओच्या शेजारीच हा ऑप्शन असतो, म्हणजे होममध्ये गेल्यानंतर व्हिडिओजवर क्लिक केल्यानंतर त्या शेजारीच ऑप्शन असतो प्लेलिस्ट. ओके. चॅनलच्या शेजारी अबाउटमध्ये माझी सगळी इन्फॉर्मेशन असते, ती पण तुम्ही चेक करत जा. त्यानंतर मी प्लेलिस्टमध्ये सबसे आगे होंगे हिंदुस्तानी, त्याचे जे 2 एपिसोड झालेत आत्ता, तर ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेत. जसे एपिसोड होतील त्या त्या संचामध्ये ते एपिसोड जातील. स्पेशल गप्पा तुमच्यासोबत, त्यानंतर जर्नी ऑफ लाईफ, त्याचे सगळे एपिसोड, त्याचे टोटल 8 एपिसोड आहेत, तर ते त्याच्यामध्ये ॲड केलेत. आणि पुढे समजा दुसरा जर्नी ऑफ लाईफचा पुन्हा जसे नवीन बनतील त्याच्यामध्ये मी ते ॲड करत जाईल. ओके. तर तुम्हाला ते शोधायला सोपं पडेल, त्यासाठी मी प्लेलिस्ट बनवलेली आहे. ओके. तर हे सर्वांनी लक्षात घ्या. फ्रेंड्स, स्पेशल गप्पा तुमच्यासोबत याचा पुढचा पार्ट मी घेतलेला आहे, म्हणजेच भाग 4, 4th पार्ट. त्याच्यामध्ये आज मी तुमच्याशी स्पेशली गप्पा मारायला आलेली आहे, कारण मालिका आपल्या चालूच आहे. सबसे आगे होंगे हिंदुस्तानीला खूप सारं प्रेम मिळालं, म्हणजे व्ह्यूजवरून मी म्हणत आहे. लाईक तर लोक करतात, नाही करत त्यांची मर्जी. व्ह्यूज पण मिळालेले आहेत. आणि आज मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे. ओके. सर्वात प्रथम तर तुम्हाला मी एक सांगेल आणि सर्वांनाच रिक्वेस्ट करेल की मी प्रेम एक वेगळीच व्याख्या, जो व्हिडिओ घेतला होता खूप जुना आहे तो, म्हणजे 1 वर्ष होत आले त्या व्हिडिओला, तर त्याच्यामध्ये मी प्राणी पक्ष्यांविषयीचं प्रेम आणि वनस्पतींविषयीचं प्रेम मी व्यक्त केलं होतं. त्याचप्रमाणे मी आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार आहे, कारण जुन्या व्हिडिओ बघतच नाहीत लोक, फक्त नवीन व्हिडिओ आली की तेवढ्यापुरतं बघतात आणि सोडून देतात. पण प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप सारा अर्थ असतो, तो अनेक लोकांना अनेक महिन्यानंतर, अनेक वर्षानंतर कळतो. तर खूप डीपमध्ये प्रत्येक विषयाला धरून मी बोललेली असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी खूप पॉईंटशीर बोललेली असते. व्हिडिओ यायची म्हणून येते असं नसतं, त्याच्यामध्ये खूप सारा अर्थ असतो, मी खूप सारं बोललेले असते. तर ती नक्की तुम्ही म्हणजे तुम्ही डोकं शांत ठेवून बघत जा, मेन म्हणजे तर, आणि वेळ काढून बघत जा. उगाच वेळ नाही आहे आणि तुम्ही घाईघाईमध्ये बघताय, उगाच बघायची म्हणून बघताय, असं प्लीज करू नका, कारण प्रत्येक शब्दामध्ये खूप अर्थ असतो. म्हणून मी नेहमी अर्थपूर्ण पॉईंट्स बोलत असते. आज थोडाच बॅकग्राऊंडला आवाज येण्याची शक्यता आहे. आणि आजची डेट तुम्हाला मी सांगते. आज आहे 23 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट आहे, मंगळवार आहे, आणि रात्रीचे 10 वाजलेत. हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगते कारण की मी आजच्या दिवसाशी आणि कालच्या दिवसाशी रिलेटेड सांगत असते. व्हिडिओ जुनी झाल्यानंतर लोक म्हणतील की, म्हणजे लोकांना कळणार नाही की ही नक्की कधी रेकॉर्ड केली ती. मेन म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जा, त्याच्यामध्ये मी व्हिडिओ शूटिंगची डेट, अपलोडिंगची डेट टाकत असते. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स असतो व्हिडिओच्या खाली, तो नक्की चेक करत जा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. मी अनेक दिवस झाले सोडलं होतं सांगायचं, आता मी सांगायला सुरुवात करणार आहे पुन्हा, तर मनानेच करत जा तुम्ही. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी बेल आयकॉन असतं, त्याच्यावर क्लिक करत जा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. तर आज मला सांगायची वेळ आली लोकांना की प्रेम ही वेगळीच व्याख्या. याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त व्यक्तीवर असतं प्रेम असं नसतं. आपलं पक्ष्यांवर असतं, निसर्गावर असतं, झाडा फुलांवर असतं, आपल्या धरती मातेवर असतं, आपल्या
मातीवर असतं, आपल्या शहरावर असतं, आपल्या वस्तूंवर असतं. ओके, तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते फ्रेंड्स, की गाडी चालवताना जरा लक्ष देत चला. प्राणी पक्षी येत असतात, त्यांना एकतर ते मूक जनावर असतात ते, आणि त्यांना काहीच बोलता येत नाही. त्यांना काहीच, आता तुम्हाला सांगते, काही प्राणी पक्षी ओरडू शकतात, पण काही इतके गरीब, इतके इनोसंट असतात, इतके क्यूट असतात, की त्यांना बोलता येत नाही. ओके, तर मी तुम्हाला एक माझा आज घडलेला किस्सा सांगणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला आज डेट सांगितली. नेहमीच सांगत असते, कारण त्या दिवशी घडलेली घटना आणि त्याच्याशी रिलेटेड अनेक गोष्टी असतात, त्याच्यातून अनेक अर्थ निघत असतात, म्हणून मी तुम्हाला ते सांगणार आहे. इथे माझं भयंकर प्रेम आहे प्राणी पक्ष्यांवर. ओके, तर असं म्हणजे एखाद्या प्राणी पक्ष्यांकडे माझं नेहमीच लक्ष असतं आणि मी त्यांना अनेकदा खाऊ पण घालत असते. तुम्हाला तर प्रेम ही वेगळीच व्याख्या याच्यामध्ये पण सांगितलं होतं. माझ्यावर प्रेम करणारे किती प्राणी पक्षी आहेत. तर ना आज मी जरा बाहेर गेले होते आईसोबत मंदिरामध्ये. तर येताना काय झालं, एक ना गाडीखाली एक कबूतरचा पंख अडकलेला, इतका वाईट पद्धतीने. ॲक्च्युली ते स्टँड असतो ना, गाडीचा स्टँड असतो, त्याच्या खाली त्याचा पंखा अडकलेला आणि माझं लक्ष गेलं. तर मला इतकं वाईट वाटलं, कारण तो बिचारा इतका फडफडत होता, कबूतर इतकं बिचारं. मला खूप 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 वाईट वाटलं. पटकन मी ओरडले, म्हणलं अरे मम्मी बघ, हे असं असं अडकले. मग आम्ही काय केलं, म्हणजे मम्मीने हे केलं, मी त्याला म्हटलं थोडंसं गाडी पुढे ढकल, म्हणजे तो ऑटोमॅटिक पंखा आपला सोडवेल आणि तो आझाद होईल. तर तसंच झालं की मम्मीने थोडीशी गाडी हलक्या हाताने उचलली. त्याचा जो अडकलेला पंख होता स्टँड खाली, तो त्यांनी व्यवस्थित काढून घेतला. पण तो खूप तासापूर्वीच तो पक्षी अडकला होता असं वाटतंय, कबूतर म्हणजे, कारण की त्याच्या पंखामध्ये बळच नव्हतं. ते पूर्णपणे अडकलं होतं, त्यामुळे तो पूर्णपणे तिरकं झालं होतं आणि ते गजरत सरकत पुढे आलं. त्यानंतर माझ्याकडे पाण्याची बॉटल होती, पण द्यायचं कसं हा प्रश्न होता. म्हणून मम्मी पलीकडे एक भाजीवाली बसली होती, तिथे गेली. त्यांच्याकडून एक छोटंसं त्यांनी बॉटल कापून दिली, त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि ठेवायला गेलो. त्यानंतर ते घाबरलं ॲक्च्युली, कारण की त्याला काय माहिती आहे चांगलं कोण वाईट कोण. ओके, तर म्हणजे विश्वास असायला पाहिजे. ॲक्च्युली ते इतकं घाबरलं होतं, इतकं थरथरत होतं. तर आम्ही त्याला पाणी, ते फाडलेली बॉटल होती, मला थोडी भीती पण होती, कारण की ते जे फाडलेली बॉटल आहे ती त्याच्या गळ्याला नको लागायला, अशी मला थोडी भीती होती. पण ते इट्स ओके, प्यायला पाणी, म्हणून आम्ही पाणी वगैरे घातलं आणि ठेवायला गेली. मम्मी झोकली. तर ते थोडं आणि ट्रॅफिक अचानक सुटला. ॲक्च्युली असं झालं, ट्रॅफिक सुटला आणि ते घाबरून पळायलाच लागलं, कारण त्याला वाटलं की आम्ही त्याला पकडणार आहे किंवा इजा करू, अशी त्याला भीती वाटली. ओके, कारण ते आधीच घाबरलेलं होतं. तर त्यानंतर काय झालं, मी दूर झाले, कारण की आपला स्पर्श होऊ नये आणि ते आणखी घाबरून कुठले तरी रिक्षाच्या खाली वगैरे येऊ नये. मी खूप घाबरले, म्हणले असं नको व्हायला, आपण थोडं दूर झालेलं बरं. म्हणून मी तिला म्हटलं चला दूर होऊया. म्हणजे ते विरुद्ध दिशेला जावं लागलं, म्हणजे अगदी गाड्या सुटल्यात तिथे जाऊ लागलो, टायर खाली येऊन उगाच नको काय व्हायला, म्हणून आम्ही स्वतः दूर झालो. त्यानंतर तिकडून एक मुलगा मुलगी पण येत होते, बहिणभाऊ होते ॲक्च्युली ते. तर म्हणजे ओळखीचेच होते ते ॲक्च्युली आमच्या. तर त्यांना आम्ही सांगितलं की असं असं झालं, म्हणजे सांग. तर ते म्हटले ॲक्च्युली त्याच्या पंखात आता बोल नाही आहे, आय थिंक तो निकामीच झालं आहे पक्षी, कारण की ती गाडी अशी त्या पद्धतीने लावली होती स्टँडवर, त्यामुळे असं होण्याची शक्यता आहे. मग ते काय झालं की तो तिथेच थांबून राहिले, कारण त्यांच्या मागे ट्रॅफिक सुटलेलं आणि त्या पक्षीला ट्रॅफिकच्या इकडे जाता येऊ नये, म्हणून ते तिथेच थांबले. आणि तिकडे एक बंद पडलेली कार होती, मग ते कारच्या खाली गेलं आणि सेफ बसलं. पण मला अजूनही भीती होती की तिथे मांजरी फिरत असतात, तिथे कुत्री फिरत असतात, तर त्यांना पक्ष्यांवर अटॅक करायला वेळ नाही लागत. तर अशी भीती असते मला, म्हणजे प्राणी पक्ष्यांचं दुःख नाही पाहावत. आता मला काही लोक विचारतील की तू नॉनव्हेज खात असतील वगैरे, तर कसं काय. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, आय एम प्युअर व्हेजिटेरियन. आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळे प्युअर व्हेजिटेरियन आहोत. पण असं नाही आहे की व्हेजिटेरियन आहे म्हणून प्राणी पक्ष्यांसाठी प्रेम आहे, असं नाही आहे. अनेक लोकांचं प्राणी पक्ष्यांसाठी प्रेम असतं, मग ते व्हेजिटेरियन असो किंवा नॉनव्हेज खाणारे असो. ओके,
तर सर्वांनीच प्रेम करत चला प्राणी पक्ष्यांवर. एकतर तुम्ही ना गाडी चालवताना आपल्या गाडीखाली कुठला जीव तर जात नाही आहे ना, कुठला जीवचा बळी तर जात नाही आहे ना, याची दक्षता घेत चला. कारण तुमच्या घाईमुळे अनेक जीव जात असतात. अनेक अशा केसेस पण आहेत की संक्रांत आली की लोक पतंग उडवतात आणि त्याच्या धाग्यामध्ये अनेक पक्ष्यांचा जीव जातो. कोणाच्या गळ्याला कापतो, कोणाच्या पंखांना कापतो. त्याचं प्रत्येकाने लक्षात घेत चला. आणि तुम्ही गाडी चालवता तुमच्या एन्जॉयमेंटमध्ये तुम्ही फुल असता एन्जॉयमध्ये, किंवा काही लोकांना खूप घाई असते. तर तुम्हाला फक्त सांगते, प्राणी पक्षीच नाही, लहान मुलं असतात, लेडीज असतात ज्यांना रस्ता क्रॉस करता येत नाही, वृद्ध लोक असतात. इथे धडधाकट लोकांना सुद्धा भीती वाटते. ते लोकसुद्धा जीव मुठीत घेऊन चालतात. कुठली गाडी कुठून येईल सांगता येत नाही. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं, गाडी बंद होती, स्टँड लावताना त्या व्यक्तीला पक्षी नाही दिसला. इतका अंधाळा. आज एका पक्षावर आली आणि त्या पक्षाचा पाप इतकं लागेल ना की तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा काही येऊ शकतं. मला प्राणी पक्ष्यांबद्दल खूप प्रेम आहे. मला ते दिसलं. इतर लोक तिथे इतके चाललेले, त्यांना कोणालाच नाही दिसलं आणि त्यांना कोणालाच असं नाही वाटलं की आपण मदत करावी एका अडकलेल्या पक्षाची. तुम्हाला अजून एक सांगते. आता ह्या पक्षावरून मग मला एक उदाहरणही सुचलं की बघा ना, त्यापेक्षा आम्ही सोडवलं, पण त्याला तरी पण भीती होती की हे लोक आपल्याला काहीतरी करतील. म्हणजे फायनली तो पक्षी आहे, त्याला ऑब्व्हियसली भीती असायलाच पाहिजे, कारण लोकांचा भरोसा नाही, लोक काहीही करू शकतात. ओके. तर असं आपल्या समाजामध्ये पण अनेक लोकांच्या बाबतीत घडलेलं असतं की त्यांच्या बाबतीत जर एखादी घटना वाईट घडलेली असेल तर त्यांना वाचवायला येणाऱ्या लोकांना किंवा त्यांच्या जखमेवर मलम लावण्यासाठी येणाऱ्या लोकांना सुद्धा ते घाबरतात आणि दूर पडतात. ओके नाही. तर मला ते पक्षाला पाहून हेच आठवलं. आणि मला जे पक्षी ओळखायचे, जे कबूतर होते, ज्यांना मी खाऊ घालायचे, ते नेहमी माझ्याकडे माझ्या शेजारी येऊन बसायचे. ॲक्च्युली मी कोणाला धरलं नाही, कारण मला धरायला आणि पक्ष्यांना प्राण्यांना बंधनात अडकवायला नाही आवडत. पण ते इतके वर्ष झाले तरी पण ते येतात, भेटतात आणि जातात. म्हणजे दिवसभरामध्ये कितीतरी वेळा भेटतात आणि जातात. तर मी त्यांना खाऊ टाकायचे. माझ्या आधी आम्ही राहायचो आजीच्या इकडे, तर तिकडे थोडीशी स्पेस होती, जागा होती थोडी गॅलरीमध्ये, तर मी टाकायचे ना खाऊ वगैरे. मी प्रेम ही वेगळीच व्याख्या याच्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे की जेव्हा मी दिवसभर बाहेर एके दिवशी थोडा लेट झाला यायला घरी ऑफिसवरून आणि लेट झाला म्हणून मी सहज बघितलं तर दोन, म्हणजे एक पूर्ण कपल, म्हणजे कबूतर आणि दोन कबूतर होते आणि ते बसून माझी वाट बघत होते रात्रीच्या वेळी आणि टुकूर बघत होते माझ्याकडे, गोड क्यूट. आणि मी त्यांना तेव्हा पण सांगितलं, कारण मी रात्री खाऊ ठेवायचे आणि ते सकाळी खाऊन जायचे, खाऊ खायला यायचे परत 6 वाजता. त्यांची ठरलेली टाईम असायची 6ला आणि संध्याकाळी जायचे 6:30ला. म्हणजे त्यांच्याकडे घड्याळ नाही आहे, त्यांच्याकडे काहीच नाही आहे, पण ते डोळ्यातून इतके व्यक्त होतात ना क्यूट. आणि मी तुम्हाला हे सांगते, ते इतके प्रेम करतात. त्यांना असं काहीच नाही, म्हणजे फायदा तोटा, जसं लोक बोलतात ना की मला तुला हे दिलं की तुझ्याकडून मला काय फायदा होईल, अजून तुला माझ्याकडून काय फायदा होणार नाही वगैरे, असे अनेक गोष्टी लोक चर्चा करताना म्हणजे बोलतात. किंवा अनेक रिलेशन्समध्ये असं बोललं जातं की तुझ्याकडून मला काय मिळेल, माझ्याकडून तुला काय मिळणार नाही वगैरे, अशा अनेक गोष्टी असतात. ओके. जसं की म्हणजे एक एक्झाम्पल सांगते मी, ओके, की हे सगळीकडेच आहे. तर ना प्राणी पक्षी फायदा तोटा बघत नाही, ते प्रेम करायला अनकंडिशनल लव करतात आपल्यावर. मी करते अनकंडिशनल लव प्राणी पक्ष्यांवर. मला त्यांच्याकडून काय मिळतं, मला खूप आनंद मिळतो त्यांना पाहिलं तरी. आणि ते अजूनही मला भेटायला येतात, खूप गोड वाटतं आणि पूर्ण आनंद, म्हणजे ते मी एक्सप्लेन पण नाही करू शकत, असा तो आनंद असतो की मला ते भेटायला येतात. ह्याची अजून एक गोष्ट सांगेल. ऑफिसचे इथे ना खूप सारे डॉग्स होते, तर त्यांना मी नेहमी खाऊ घालायचे किंवा माझ्याकडे खाऊ जरी नसला तरी मी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवायचे. आता
खूप लोक म्हणतील की अगो, म्हणजे मला म्हणायचं सुद्धा माझ्या ओळखीचे, आमच्या फॅमिलीमधले लोकंसुद्धा, की त्याच्या अंगावर किडे असतात छोटे छोटे, तर ते हाताला लागतील वगैरे वगैरे. पण मी क्लीन करायचे हात, असं काही हे नाही आहे. पण कारण रस्त्यावरची कुत्री ती शेवटी. पण पण असं नका समजू की पाळलेली वेगळे असतात, रस्त्यावरचे वेगळे डॉग्स असतात, असं तसं. ॲनिमल हे ॲनिमल असतात. ओके, त्यांच्यावर आपण जितकं भरभरून, मी एक दिवस त्याला खाऊ घातलं तर मला 4-5 ते वर्ष ओळखतो डॉगी. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. म्हणजे आपण एखाद्या प्राण्याला, एखाद्या पक्षाला एकदा खाऊ घातलं, एकदा त्यांच्या डोक्यावरून आपण त्याला कुरवाळलं, तर ते आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवतात. आणि ते वाट पाहायची माझी अक्षरशः. मी पहिल्या गेटला येता क्षणी ते मी ऑफिसला जाऊपर्यंत प्रत्येक छोट्या छोट्या प्लेसेसवर असायचे. प्रत्येकाशी माझी दोस्ती होती. माणसापेक्षा प्राण्यांची दोस्ती केव्हाही चांगली, कारण ते खूप इमानदार असतात. आणि माणसांनाही उलटं काहीतरी शिकावं प्राण्यांकडून, पक्ष्यांकडून, की आपण इमानदार राहावं. एकदा मी त्याला खाऊ घातला, नंतर माझ्याकडे खाऊ नव्हता, तर मी खाऊ पण नाही घातला. पण त्याचं असं म्हणणं असायचं, ते डोळ्यातून माझ्याकडे असे व्यक्त व्हायचे की माझ्या डोक्यावरून हात फिरव, बस, आम्हाला काही नको. कारण की त्यांना इतर लोक पण खाऊ घालायला यायचे ना, तर त्यांना फक्त आणि फक्त प्रेमाने केलेल्या स्पर्शाची भाषा कळायची खरंच. आणि मी खरं बोलायचे सुद्धा त्यांच्याशी, की आज काय, आज मजा मजा आहे, काय चाललं आहे, असं. म्हणजे एक प्रेमाने बोलणं ना, तर ते असे कान टव करून मस्तपैकी ऐकायचं. तर ही असते प्रेमाची भाषा. पक्ष्यांशी सुद्धा, म्हणजे मी कबूतरशी सुद्धा जेव्हा त्यांना खाऊ घालायचे, आणि तर वेगवेगळ्या प्रकारची डाळी वगैरे माझ्याकडं मी त्यांना थोडे थोडे घालायचे. ओके, तर त्यांच्याशी सुद्धा मी जेव्हा गप्पा मारायचे, तर ते माझ्याशी मला रिस्पॉन्स द्यायचे. म्हणजे मी ते म्हणायचे, काय आज आज खाऊ खायला आलास का, असं काहीतरी गोड बोलणं, की त्यांना इतकं गोड त्यांना फील व्हायचं. म्हणजे ते असं लगेच पंख फडफडून लगे माझ्या शेजारी बसतात. एके दिवशी तर मी प्रेम ही व्याख्या याच्यामध्ये सांगितलं की नाही, आठवत नाही, 1 वर्षापूर्वीची व्हिडिओ येते, तर त्याच्यामध्ये काय आठवत नाही मला, पण तुम्हाला सांगायला आवडेल मला. एके दिवशी काय झालं, मी अशा वाट्या ठेवल्या होत्या, आणि गॅदरिंगमध्ये जागा होती तुम्हाला म्हटलं, तर त्याच्यामध्ये खाऊ ठेवलं होतं आणि एकाच्यामध्ये पाणी ठेवलं होतं. उन्हाळ्याचे दिवस होते, तर ते कबूतरची इतकी घाई होती खाण्याची, तर त्याने काय आलं, ती त्या वाटीवर बसलं आणि ती वाटी झाली आडवी, तो खाऊ सगळा सांडला. तर त्यानंतर मी त्याला रागवले, माझ्या शेजारी बसले ते, आणि मी त्याला म्हटलं, काय कोणी सांडवलं, हे कोणी सांडवलं, असं प्रेमाने रागवले. तर ते लगेच मुंडकं हलवून रिस्पॉन्स देऊ लागलं की मी 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 ही अशी मजा असते फ्रेंड्स. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवायचा असतो. आनंद मोठा मिळवण्यासाठी, त्याच्यासाठी मोठी वाट बघण्यापेक्षा जे छोट्या छोट्या गोष्टी मिळत आहेत त्याच्यामध्ये आनंद मिळवायचा असतो. छोटा छोटा आनंद मिळवल्यानंतर आपल्याला मोठा आनंद मिळून जातो. आपण वाट बघत असतो, जेव्हा पैसे येतील, जेव्हा मी घर घेईल, जेव्हा मी गाडी घेईल, तेव्हा मी हसेल, तेव्हा मी मनसोक्त हसेल, तेव्हा मी मनसोक्त आनंद मिळवेल. पण आनंद तो असतो जो आपण ॲनिमलच्या डोळ्यातून झालेला, व्यक्त झालेला आनंद पाहून आपल्याला आनंद होतो, आपल्या हृदयाला आनंद होतो, तो असतो. ॲनिमल्स असू देत किंवा एखाद्या गरजवंताला. आता म्हणजे मी आता समजा तुम्हाला काही गोष्टी सांगते, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टी कळतात, तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये अनेक गोष्टी सॉल्व करता, तर तुमचा जो आनंद आहे तो माझा आनंद. ओके, ते असं असतं, असं मिळवायचं असतं आनंद छोट्या छोट्या गोष्टींमधून. दरवेळेसच आपल्या दाराशी सुख येईल आणि मग मी हसेल, मग मी वाट बघतोय की मी करोडपती केव्हा होणार, मग त्यानंतर मी घर घेणार, मग त्यानंतर मी गाडी घेणार, मग त्यानंतर अनेक गोष्टी जर माझ्या आजूबाजूला चांगल्या असतील तरच मी हसणार, नाहीतर नाही हसणार. अशी जर वाट बघत बसलो आपण तर अख्खं आयुष्य गेलं तरी आपल्याला तो आनंद नाही मिळणार जो आत्ता उपलब्ध आहे, जो आत्ता तुमच्या डोळ्यासमोर आहे. ओके, तर हे असं असतं, छोट्या छोट्या गोष्टींमधून सुख मिळत असतं, पण तो तुम्ही ॲक्सेप्ट नाही करत. सुख तुमच्या नजरेसमोरच असतं, पण तुम्ही ॲक्सेप्ट नाही करत. हे अशा असतात छोट्या छोट्या गोष्टी. हे प्राणी पक्ष्यांच्या बाबतीत खूप माझं प्रेम आहे, आणि तुम्हाला सर्वांनाच मी सांगू इच्छिते, तुम्ही 2 व्हीलर चालवा, तुम्ही सायकल चालवा, तुम्ही कार चालवा, तुम्ही कुठलीही गाडी चालवा, पण
आपल्या आजूबाजूला जरा लक्ष देऊन चालवा, कारण तुम्ही तुमच्या आनंदात असता, तुम्ही एन्जॉय करत असता, तुम्ही घाईत असता, पण तुमच्यामुळे कोणाचाही जीव नको जायला. ओके. अशी खबरदारी, अशी काळजी घ्या की घरातून बाहेर पडता क्षणीपासूनचे तुम्हाला जिथपर्यंत पोहोचायचे तिथपर्यंत, ओके, त्या डिस्टन्समध्ये एक छोटीशी मुंगीसुद्धा तुमच्याकडून मारली नाही जायला पाहिजे, इतकं तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. कधी कधी मांजर येते, आडवं जातं, तर हे अंधश्रद्धा नाही आहे, ते त्याचं खाणं शोधण्यासाठी जात असतं. हे सर्वांनी लक्षात घ्या. तुमच्यासमोर एखादा माणूस आडवा जातो एखाद्या हॉटेलमध्ये, तर तुम्ही 5 पावलं मागे येता का? हे मी खूप लोकांचं ऐकलं की मांजर आडवा गेलं तर काही काम होणार नाही. काय घोडं मारलं त्याने तुमचं? तो एक प्राणी आहे, तो त्याचं अन्न शोधण्यासाठी जात असतो. त्याची पिल्लं जर एका ठिकाणी ठेवली असतील तर त्याची आई त्या पिल्लांना घेण्यासाठी जात असते. त्याच्यासाठी म्हणे काळंच मांजर गेलं पांढरं, त्याच्यावरून पण वर्णभेद करतात लोक. काळं मांजर, पांढरं मांजर, आडवं गेलं असं आणि तसं, आणि म्हणे काळं मांजर अशुभ वगैरे असतं. असं काही नसतं. प्राणी हा प्राणी असतो. ओके. आता मला एक छोटीशी गोष्ट सांगेल, मग आपण व्हिडिओ क्लोज करू. पॉझिटिव्ह टॉनिक घेतल्यानंतर एक कावळा आणि मोर या दोघांची चर्चा चालू असते एका जंगलामध्ये. ओके. तर कावळा म्हणतो, मी इतका कुरूप, माझ्याकडे कोणीच बघत नाही, लोक अट्रॅक्टच होत नाहीत माझ्याकडे, तर तू किती सुंदर आहेस, तुझ्याकडे इतके सुंदर पंख आणि इतकं सुंदर पिसारा आहे. खूप लोक तुझ्याकडे अट्रॅक्ट होतात, तुझं कौतुक करतात, पाऊस पडला की तू डान्स करतो, तुझ्यावर भाळतात वगैरे, असं खूप तारीफ करत होता कावळा मोराची. तर मोर म्हणतो, तुला माझं फक्त बाहेरचं रूप दिसतं, पण माझं आतली खंत तुला दिसत नाही. तर कावळा म्हणतो, आतली खंत म्हणजे हे काय असतं? तुला आणि खंत म्हणजे तू इतकं सुंदर आहे, तुला आणि खंत शक्यच नाही आहे. तर मोर म्हणतो, तू भलेही रंगाने तू काळा असला तरी तुझ्याकडे आझादी आहे, तुझ्याकडे फ्रीडम आहे, तू हवं तिथे जाऊ शकतो, हवं तिथे उडू शकतो, आणि तुझं जीवन तू तुझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकदम आनंदाने आणि स्वातंत्र्यपूर्ण घालवू शकतो. तो कावळा म्हटला, हो ते तर आहे, मी तर मस्त मजेत असतो खरं म्हटलं तर, फक्त इतकाच मला प्रॉब्लेम आहे की लोक माझ्याकडे अट्रॅक्ट होत नाही, लोक मला भाव देत नाही. तर मोर म्हणतो, माझी जी सुंदरता आहे ना, तीच माझा शाप आहे. म्हणजे मोर म्हणतो की तुला माहिती आहे, मोर म्हणतो की लोकांना असं वाटतं की जो हा पिसारा आहे ना, ह्याच्यात जी पिसं आहेत ना, ही त्यांच्या घरासाठी खूप शुभ आहे. त्यामुळे लोक माझी शिकार करतात. शिकार करण्यापूर्वी ते तर माझे एक म्हणजे नोचते है, जो हिंदीमधलं ॲक्च्युली ती कहाणी, पण ती मी मराठी सांगते. लोक तो आकर मेरे हर एक पंख नोचते है, म्हणजे असे माझे अंगातून उपसतात, माझे जे पिसं आहेत ना बॉडीमधली ती सगळी उपसतात. त्यांना काही घेणं देणं नसतं की मला किती दुःख होत आहे. म्हणजे मी तुम्हाला एक व्यक्ती म्हणून सांगेल, तुमच्या अंगावरचे किंवा हे जे डोक्याचे केस तुम्हाला उपटल्यानंतर किती त्रास होईल, तशा पद्धतीने त्या मोराचे पिसं उपटली जातात आणि ती बाजारामध्ये विकली जातात. ही किती वाईट गोष्ट आहे. अशा पद्धतीने हे मोरांची शिकार होते 4 पैशासाठी. आणि ही लोक, ठीक आहे की मोराचे पंख असतात, ते आपल्या घरासाठी शुभ असतात, मी सुद्धा ठेवले होते, पण मला ही कहाणी माहीत नव्हती. ही कहाणी जेव्हा कळली तेव्हा मला भयंकर वाटलं. हे बघा, श्रीकृष्णाने आपल्या मुकुटामध्ये जे पीस धारण केलं होतं, ते पीस मोराचं ऑटोमॅटिक गळून पडतं ना, ते गळून पडलेलं पीस त्याने आपल्या मुकुटामध्ये धारण केलं होतं. ते त्यांनी असं उपटून स्वतःच्या डोक्यात नव्हतं लावलं, कारण तो भगवंताला सुद्धा माहिती आहे, ह्या पृथ्वीवर जर सजीव आहेत तर त्याच कुठल्याही सजीवाला दुःख नाही व्हायला पाहिजे. तर भगवंताला ते पीस प्रिय होतं, पण याचा अर्थ असं नाही की भगवंताने जाऊन त्या प्राण्याची शिकार करून ते काढून आपल्या मुकुटामध्ये लावलं होतं.
ते जेव्हा गळून पडलं होतं जमिनीवर, त्यांना ते कुठेतरी सापडलं असेल किंवा त्यांनी ते पाहिलं कुठेतरी जमिनीवर, ते उचलून त्यांनी आपल्या मुकुटामध्ये धारण केलं. पण त्यांनी कधी असं लोकांना संदेशच नाही दिला की तुम्ही जावा, त्या प्राण्याची, त्या पक्ष्याची शिकार करा आणि ते पीस आणून तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा. मी रस्त्याने बघते मोर पीस विक्रेते असतात. आधी मला काही माहीत नव्हतं ॲक्च्युली. 4-5 वर्षापूर्वी मला जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा मीही आणलं होतं शुभ असतं आणि माझ्या घरामध्ये लावलं. पण नंतर जो मी स्टडी स्टार्ट केला त्याच्यावर मला कळलं काही गोष्टी, तेव्हा मला भयंकर त्रास झाला. म्हटलं अरे हे तर त्या पक्ष्याची शिकार करून, मला काय वाटलं होतं की मोर असं जसं की सापाची कातडी असते ती ऑटोमॅटिक तो काट टाकतो, त्या पद्धतीने मोराच्या ऑटोमॅटिक पिसाऱ्यातले पंख काही गळून पडत असतील तर ते हे विक्रेते बाजारात विकत असतील. पण मला नंतर लक्षात आलं की ते अगदी मुळापासून उपटलं गेलेलं आहे. म्हणजे तुमचा केस जर मुळापासून उपटला तर तुम्हाला किती त्रास होईल. त्या पद्धतीने या प्राण्याची शिकार करतात, या पक्ष्यांची शिकार करतात. आपण स्वतः त्यांच्या जागी एके दिवशी स्वतःला ठेवून बघा की किती त्रास होत असेल. तर तो मोर म्हणतो की हे असं आमच्या जीवनामध्ये दुःख आहे की लोक असतात की हे मानव हे आमचं शिकार करून आमचे पीस हे करतात. म्हणजे आम्ही रडतो, आमचं दुःख हे करतो, पण ते लोकांना कळत नाही. तर कावळा म्हणतो खरंच यार, तुझं दुःख जे आहे ते खरं आहे, म्हणजे तू जे सांगतोय ते खरं आहे. मग तुझ्यापेक्षा माझं जीवन परवडलं ना मला. म्हणजे भलेही मी काळा असू दे, भलेही माझा आवाज सुंदर नसू देत कोकिळेसारखा, मग माझं जीवन खरंच भारी आहे. ओके, तर हे असं आहे. तर सर्वांनीच खबरदारी घ्या. प्राणी पक्षी आपल्या एक दिवशी झालं होतं, एक छोटासा किस्सा आहे, तो झाला की मी संपवते. व्हिडिओ मोठी बनते. एके दिवशी कुत्र्याची पिल्लं, तुम्हाला माहिती तिरकी चालतात. तर मी चालले होते कुठेतरी बाहेर रात्रीच्या वेळेस. मी कुठल्यातरी, मला आठवत नाही मी कुठे चाललेले, संध्याकाळच्या वेळेस. तर एक कारवाला जोरात आला, त्याने गाणी लावली होती कारमध्ये आणि कुत्र्याची पिल्लं तिरकी चालली होती. तर एक कुत्र्याचं पिल्लू कारखाली आलं आणि त्याचा पाय इतक्या वाईट पद्धतीने डॅमेज झाला. मला ते पाहून 8 दिवस जेवण नाही गेलं. मला खरं म्हटलं तर 8 दिवस जेवण नाही गेलं तो सीन पाहिल्यानंतर. म्हणजे आपल्या रस्त्यावरून प्राणी येत आहेत, पिल्लं येत आहेत, काय येत आहे, भरधाव गाड्या तुम्ही पळवताय, तुम्हाला थोडं तरी कळायला हवं ना. आणि असं नव्हतं की तो हायवे होता. इथे रस्त्याला, छोट्या रस्त्याला सुद्धा इतकी फास्ट गाडी चालवताय तुम्ही. जरा समोरून बघा, एखादा प्राणी येतोय, 2 मिनटं ब्रेक लावा, स्लो करा तुमची गाडी. इतकं तुम्ही फास्ट नेताय, इतकं रफली चालवताय, ह्याला काहीच अर्थ नाही आहे. आणि तुम्हाला त्याचं दुःखही होत नाही. ह्याची लाज वाटायला पाहिजे प्रत्येकाला. अरे त्या कारवाल्याने गाडी थांबवली नाही, काही केलं नाही, कारण ती शेवटी फायनली रस्त्यावरची ना, भटकी कुत्री ती रस्त्यावरची, त्याला कोण प्रेम दाखवणार आहे. अजून त्याच्यासोबत अजून 4 ते 5 पिल्लं होती. बाकी नंतर मोठी कुत्री आली, त्या कारवर भुकली, पण काय उपयोग. त्या बेबीच्या छोट्याशा पिल्लाचं तर डेथ झालं त्याचं दुसऱ्या दिवशी. मला खरंच ते पाहिल्यानंतर 8 दिवस जेवण नाही गेलं. मी हादरले आणि मी ऑफिसला गेले. त्याच्यानंतर मी तोच विचार करत होते की बाकीची 5-6 पिल्लं आहेत, ती सुद्धा त्या रस्त्याला तिरकी चालतील. मोठे ट्रक येत असतात, मोठ्या गाड्या येत असतात. कोणाला माणुसकीच नाही आहे का? म्हणजे तुम्ही गाडी चालवता, तुम्हाला माणुसकीच नाही आहे. माझे व्हिडिओ सगळे बघतात, मी प्रत्येकालाच बोलते असं नाही. जी चुकीच्या पद्धतीने रूल्स फॉलो करत नाही त्यांना मानते. तुम्हाला लायसन्स देण्यापूर्वी रूल्स दिलेले असतात. मी सुद्धा लायसन्स बनवलं आहे. ओके, तर फक्त माझ्याकडे आत्ता गाडी नाही आहे, ते मी पर्सनल नाही सांगणार प्रत्येकाला का नाही. ओके, तर लायसन्स फायनल घेण्यापूर्वी तुम्हाला अनेक रूल्स दिलेले असतात की एखादा ॲनिमल येतो तेव्हा आपल्याला गाडी स्लो कशी करायची. अनेक गोष्टींचं तुम्हाला ज्ञान दिलेलं असतं. त्याच्यावर एक्झाम असते. ती एक्झाम दिल्याशिवाय तुम्ही काही पास होत नाही.
तर ते त्यावेळेस तुम्हाला जे एक्झाम घेतलेली असेल तेव्हा तर तुम्ही पास होता लायसन्स मिळूपर्यंत. आणि लायसन्स मिळाल्यानंतर तुमचं भान हरपतं. लोक हेडफोन लावून गाडी चालवत असतात. अनेक लोकांचा जीव गेलेला आहे. हे बघा, रस्त्याने आपण चाललो तर आपलं 10 दिशांनी लक्ष हे हवं. म्हणजे हॉर्न वाजतायत का, कुठून एखादी गाय येते का, बैल येते का, प्राणी येत आहेत का. छोटे मोठे प्राणी सगळ्यांचा जीव असतो. मुंगीला सुद्धा जीव असतो, तिला सुद्धा मेंदू असतो. तो मायक्रोस्कोप खालीच बघावा लागतो. मेंदू असल्याशिवाय कुठलाही प्राणी इथे जिवंत नाही आहे. मेंदू आणि हृदय हे असतंच प्रत्येकाला. तर प्रत्येकाने लक्षात घ्या, त्यालाही जीव असतो, त्यालाही त्याची फॅमिली असते, त्यालाही प्रेम असतं. तसं तुम्हाला असतं. तुमच्या फॅमिली मेंबर्सला जराशी जखम झाली, जरासं रक्त आलं तर तुमचा जीव कसा तळमळतो, तुमचा जीव कसा कासावीस होतो. तसं त्या प्राण्यांच्या घरच्यांचा त्या प्राण्याला नाही त्रास होत. तुम्हाला एखादं कट झालं कुठं हाताला, पुढे बॉडीला कुठेतरी कट झालं, तुमचा केस ओढला गेला, तुम्हाला कसं फील होतं. तसं त्यांना तोंड नाही आहे म्हणून तुम्ही याचा फायदा घेता. त्यांना बोलता येत नाही, त्यांना ओरडता येत नाही, त्यांना जाब विचारता येत नाही म्हणून तुम्ही त्याचा फायदा घेता. आज मी सगळ्या प्राण्यांच्या वतीने तुम्हाला सांगेल की जरा सावधच राहा. ओके. म्हणून हे आपल्या भगवंत हे सर्व बघत असतो आणि एकदमच तुमचा हिशोब काढतो मग. आणि तुम्हाला तुमच्या कर्माची फळं मिळत असतात, पण ते तुम्हाला कळत नसतात. अचानक नैसर्गिक आपत्ती येते, अचानक कुठला तरी रोग येतो, अचानक तुमच्या फॅमिलीमधले सुद्धा कोणीतरी डेथ होऊन जातं. प्राण्याचे खेळ करू नका अजिबात. काही मुलं इतके आगाऊ कार्टी असते यार, खरं सांगते. आता हे शब्द घ्यावे लागतील, मला काय आता. प्राण्यांशी खेळतायत, जाऊन त्याला छेडतायत, जाऊन त्याला हे करतायत. जर तुमच्या नजरेत असं कोणी दिसलं तर तुम्ही तिथेच त्याला रोका त्याला. अजिबात असले कृत्य करून देऊ नका. त्या प्राण्याच्या जागी स्वतःला पहिले ठेवून बघा की किती तकलीफ होईल, मग जाऊन काय. विचारच करू नका ना असला. स्वतःला पहिले ठेवून बघायला शिका. आणि तुम्ही समजदार असाल, जे माझे व्हिडिओ बघताय त्यांनी रिअली कुठलीही गाडी असू दे, सावधगिरी बाळगा, मेन म्हणजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला असं चुकीचं कृत्य करताना कोणी दिसलं किंवा एखादा पक्षी प्राणी संकटात आहे, अडकला आहे, कुठे हे केलं आहे, तर थोडंसं मदत करायला शिका प्राण्यांना सुद्धा. मी आज जशी केली मला बरं वाटलं. तो नंतर पक्षी कबूतर स्वतः त्याचं ते थोडंसं वीक झालं होतं पंख, इट्स ओके, तो रिकवर करेल स्वतःला आणि हवेत उडेल. आझाद झाला तो. मी त्याला हेल्प केली, मला मनापासून आनंद झाला. आणि भगवंताने आपल्याला 2 हात दिलेत, हे कशासाठी दिले. भगवंताने आपल्याला हृदय दिले, हे कशासाठी दिले. दया दाखवण्यासाठी दिले, ते कोणाचं वाईट करण्यासाठी नव्हे, कोणाला नीचे दाखवण्यासाठी नव्हे, कोणाला डिमोटिवेट करण्यासाठी नव्हे. भगवंतानी बुद्धी दिली कशासाठी. एखादी व्यक्ती, एखादा प्राणी, पक्षी संकटात असेल तर त्याला आपण सुरक्षितपणे सोडवायला पाहिजे. त्या पक्षाचा सुद्धा आपल्यावर असा विश्वास जळायला पाहिजे की आयुष्यभर त्यांनी इतर पक्ष्यांना जाऊन सांगायला पाहिजे, या व्यक्तीने मला वाचवलं असतं. ते बोलतात एकमेकांशी, प्राणी पक्षी बोलतात एकमेकांशी, आणि ते आपले नेहमीच उपकार कधीच विसरत नाही, नेहमीच उपकार ठेवतात. प्रेम ही वेगळीच व्याख्या. आजच्या भागामध्ये कंटिन्यू केलं मी. जे पहिल्या भागामध्ये काही राहिलं होतं ते मी आज कंटिन्यू केलं. माझा किस्सा सांगितला आणि तुम्हाला त्याच्यातून शिकवण दिली, तर तुम्ही लक्षात घ्या. स्पेशल गप्पा तुमच्यासोबत इथेच थांबवते. पॉझिटिव्ह टॉनिक पुढच्या भागामध्ये देईन, कारण व्हिडिओ मोठे झाले, त्यामुळे भेटूया पुढच्या वेळेस. 29 SB वर्ल्डवर तुमचं मनापासून स्वागत असेलच. काळजी स्वतःचीही घ्या, प्राणी पक्ष्यांची, निसर्गाची पण घ्या. धन्यवाद.